मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 3 स्वीकृत नगरसेवक पदं मिळणार आहेत। पण ही तीनही पदं कदाचित उद्धव ठाकरे आपल्याच पक्षाच्या नेत्यांना देतील अशी शक्यता आहे। खरं तर दोन्ही भाऊ म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ महापालिकेत एकत्र लढले, पण आता जेव्हा नगरसेवक पद द्यायची वेळ आली तेव्हा मात्र उद्धव ठाकरे ती नगरसेवक पद द्यायला तयार नाहीयेत असं दिसतंय। आणि या मुद्द्यावरून भाजपनं दोन्ही ठाकरे बंधूंना डिवचलंय। त्यातच मनसेच्या एका बड्या नेत्यानं एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवला आणि त्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे कदाचित या दोन पक्षांमध्ये पुन्हा ठिणगी पडू शकते। ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा। उद्धव ठाकरेंचा मनसेला स्वीकृत नगरसेवक पदासाठी ठेंगा। मनसेची ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर युती, मात्र महापालिकेत ठाकरेंची मनसे रिकाम्या हाती। हे सगळं आम्ही का म्हणतोय त्यासाठी हे संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेटस बघा। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये। विषय आहे मुंबई महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकांचा। दोन्ही ठाकरे बंधू युतीत एकत्र लढले। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक जिंकले 65 तर मनसेचे जिंकले 6। ठाकरेंची महापालिकेतली सत्ता भाजपनं उलथवली आणि आता स्वीकृत नगरसेवकाचा विषय आला त्यावेळी विरोधकांकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 स्वीकृत नगरसेवक होणार आहेत। या स्वीकृत नगरसेवकांचं गणित काय असतं ते एकदा समजून घ्या। मुंबई महापालिका अधिनियमानुसार 10 स्वीकृत सदस्य ठरलेले असतात। 227 सदस्य भागिले 10 म्हणजे साधारण 22 मतांचा कोटा असतो। त्यानुसार भाजपचे 89 नगरसेवक म्हणजे 4 स्वीकृत नगरसेवक, ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक म्हणजे 3 स्वीकृत नगरसेवक, शिंदेच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक असल्यानं 1, तर काँग्रेसचे 24 नगरसेवक असल्यानं 1 स्वीकृत नगरसेवक असं गणित आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकांसाठी साईनाथ दुर्गे, अखिल चित्रे, माधुरी मांजरेकर, प्रमोद शिंदे, हेमंत दुधवडकर, कैलास पाठक, विजय कामठेकर यांच्या नावाची चर्चा आहे। मुळात ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे युतीत लढले, म्हणजेच मनसेची मतं ठाकरेंच्या उमेदवारांना मिळाली। मात्र ज्यावेळी स्वीकृत नगरसेवक देण्याची वेळ आली त्यावेळी ठाकरेंनी मनसेला चक्क ठेंगा दाखवलाय आणि त्यावरूनच संदीप देशपांडेंनी नाराजीचं स्टेटस ठेवलंय। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं म्हणताना संदीप देशपांडेंचा रोख अर्थातच उद्धव ठाकरेंकडे। अनुशेष राहिला होता का नाही ही युती दोन भावांची झालेली होती। दोन पक्ष एकत्र आले होते, कार्यकर्ते जोराने जोशाने नेटाने लढलेले होते। त्यामुळे कुठलाही निर्णय असेल तरी तो आमच्या पक्षाकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील। तुम्ही काय म्हणताय स्वीकृत असेल किंवा जे काय असेल तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरे घेतील, बाकी माहिती देणं हे आमचं काम आहे। निर्णय झाला का या क्षणापर्यंत? फायनल त्यांना झाले, स्वीकृत झाले का ते? मला वाटतं त्याच्यावरती यशवंत असतील, ती संपूर्ण आमचे नगरसेवक असतील, महत्त्वाचे पदाधिकारी असतील आणि राजसाहेब ठाकरे। शेवटी आमच्या दृष्टीने राजसाहेब ठाकरे जेव्हा म्हणतील की हे मला मान्य आहे तेव्हाच ते मान्य आहे। स्वीकृत नगरसेवकांबाबत संदीप देशपांडेंनी उगाच उतावीळपणा करू नये असं ठाकरेंच्या शिवसेनेनं सुनावलंय। उद्धवजींकडे जाऊन किंवा आदित्याला विचारलं, आदित्य तर या प्रोसेसमध्ये जरा कमी असतात पण सगळा निर्णय उद्धवजी घेतात। त्यामुळे मला वाटतं जे घडलं आहे आता, काल तर राजसाहेब होते आदित्यांबरोबर, त्यामुळे त्यांच्या दोघांतलं एक मत ते संदीपला कळलं आहे का आणि म्हणून संदीप बोलतोय का? संदीपच्या बोलण्यावर मी काही नाही बोलणार। स्वीकृत नगरसेवक पदांवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये ठिणगी पडल्यानं भाजपनंही ठाकरेंना डिवचलंय। उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम महापालिकेच्या निवडणुकीमध्ये केलंय। आता देखील जेव्हा मनसेकडनं स्वीकृतची मागणी केली जाते अशी तुमच्याकडनंच मला माहिती मिळते, परंतु उद्धवजी ठाकरे यांचा स्वभाव बघता, उद्धवजी ठाकरे यांचा स्वार्थीपणा बघता ते राज ठाकरे यांना स्वीकृत नगरसेवकाचं एखादं पद देतील असं वाटत नाही। नंदनवनमध्ये एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली, अतिशय चांगलं केलं। येणाऱ्या काळामध्ये तुम्ही उद्धवजी ठाकरेंसोबत राहायचं का याचा विचार राज ठाकरे यांनी केला पाहिजे। महापालिका निवडणुकीआधी गाजावाजा करत ठाकरे बंधूंची युती झाली, मात्र त्यानंतर ठाकरेंच्या युतीमध्ये मिठाचा खडा पाडणाऱ्या अनेक घडामोडी घडल्या। ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला निवडून येणाऱ्या जागा दिल्या नाहीत असा मनसेतून तक्रारींचा सूर होता।
निकाल लागल्यावरही मनसेचा ठाकरेंना फायदा झाला, पण ठाकरेंच्या शिवसेनेचा मनसेला फायदा झाला नाही, असं मनसे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला, तर चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक भाजप बरोबर सत्तेत बसले. त्याही वेळी तुम करो तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, असं कसं चालेल, असा सवाल संदीप देशपांडेंनी संजय राऊतांना विचारला होता. ठाकरेंचे एक नंबरचे शत्रू शिंदे असताना राज ठाकरेंनी नुकतीच एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मी आता कसं आहे, कोणी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यामधनं राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या. एक तर 3 वर्षांनंतर निवडणूक आहेत. आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे, अशी काही आवश्यकता नाही आहे. तुम्हाला आठवत असेल, मी आत्ता जे भेटलो त्यांना या सगळ्या याच्यामध्ये, जी काय रोजची परिस्थिती मला जी काय आपल्या शहराची दिसते ती इतकी बिकट आणि विचित्र आणि इतक्या भीषण अवस्थेला पोहोचलेली आहे. नगर विकास खात्यासंदर्भातल्या कामांसाठी ही भेट असल्याचं राज ठाकरे सांगत असले तरी उद्धव ठाकरेंबरोबर राहून फार काही हाती लागेल असं वाटत नाही, आणि त्यामुळेच राज ठाकरेंनी शिंदेंशी भेटीगाठी सुरू ठेवून सत्तेशी चांगले संबंध ठेवल्याची चर्चा आहे. 25 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर होणार आहेत. जर मनसेला एकही स्वीकृत नगरसेवक पद दिलं नाही तर राज ठाकरे काय भूमिका घेणार याचीही उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.